की ही कला अशी का आहे किंवा लावणी का आहे किंवा अजून पण मी हे सांगत असतो की का ती नऊवार नेसली जाते, का सहावारमध्ये आपण परफॉर्म नाही करू शकत, का तो पदर घेतला जातो, त्याचं पण काहीतरी एक लॉजिक असेल ना. किंवा खूप लोकांना वाटायचं बैठकीची लावणी म्हणजे ना बसून केलेली लावणी. जसं लावणीला ते म्हणतात ना चाळा म्हणजे चाळ किंवा नऊवार शिवाय गत्यंतर नाही, तसं लावणीला पाटलांशिवाय सुद्धा गत्यंतर नाही असं मला वाटतं. तुम्ही 99% हार्डवर्क करा, पण 1% नशीब हे महत्त्वाचं असतं. कदाचित माझ्या लाईफमध्ये मी खूप एकटा राहिलेलो आहे खूप काळ, मला मित्र नव्हते किंवा आय हॅव द फिलिंग ऑफ नॉट बीन लव्ड, बीन इग्नोर्ड, बीन अवॉइडेड. सो ती भावना मी कधी कोणाला देऊ शकत नाही. आणि आता मला अजून एक वेगळं पण दिसतं जनरेशनमध्ये की नवीन जनरेशन जुन्या गाण्यांना घेऊन नाचायला लागली. आता ते मला आवडायला लागले. पण डू आय रिअली केअर? त्याच्यासाठी खास मी लवकर ठेवली कमेंट डिलीट करण्यासाठी, तर थँक्यू. मूवीच्या कोरिओग्राफीसाठी कोरिओग्राफी नॉमिनेशनच नाही आहे. अगदी मोजके जे मोठे आवाज आहे त्याच्यामध्ये आहे, पण जे रेग्युलर आवाज आहे त्याच्यामध्ये नाही आहे. डान्सरला सांगत असतो की यार ना थोडासा बहुत फास्ट करून याच्यात थांबून आपण असं बसतो आणि फक्त एक आयब्रो, दॅट इज फन यार. पण अचानक असं थांबून असं फक्त बघितलं आणि लाजणं विसरल्यात मुली. सुनंदा राव. ओ हाव सुनंदा राव. पहिलं म्हणजे आम्हाला सांग सुनंदा राव आहेत कोण? माझ्या टीचर. येस. हाऊ कुड यू नो दॅट? थँक्स टू आवर रिसर्च टीम. माय गॉड. सुनंदा राव. तुझ्या चेहऱ्यावरचे लिटरली एक्सप्रेशन बदल. या कस काय पाटील बरं हाय का हे पाटलांचा बैलगाडा, पाटील लाला अशा अनेक गाड्यांमध्ये पाटलांना नाचताना तुम्ही पाहिलेलंच असेल. पण आज आपल्याकडे असा पाटील येतोय ज्याच्या तालावरती अख्खी इंडस्ट्री नाचते. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागात नजरों से करे घायल ऐसी उसकी अदा, उसकी हर एक अदा पे है बॉलिवूड भी फिदा, असा तुम्हा सगळ्यांचा चहिता लावणी किंग मराठमोळा नृत्य दिग्दर्शक म्हणजेच आशिष पाटील. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये आशिष पाटील तुझं मनपूर्वक स्वागत करते. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आज आपण आलोय दादरच्या द बिग फिशला आणि आम्हाला माहिती आहे की तू हार्डकोर मांसाहारी आहेस. येस मला म्हणजे नॉनव्हेज आणि मांसाहार मला आवडतो, असं नाही की हार्डकोर, बट या मला आवडतो. मासे मला खूप आवडतात आणि जसं आपण बघतो टेबलवरती सगळ्यात मोठी किंगफिश आहे इथे. चणक पण आहे, प्रॉन्स पण आहे. हे पण मला असं म्हणजे हे सगळे असे नॉनव्हेज आणि पदार्थ बघून मला आठवलं की तू अशाच पद्धतीचा एक शो करतोस ज्यात खाणं आणि बनवणं आहे. त्याबद्दल काय सांगशील? लवकरच आता स्टार प्रवाहावर तुम्ही बघता ते शिट्टी वाजली रे. सो इट इज गोइंग टू बी अ ग्रेट शो. अमय वाघ अँकर करतो शो आणि फ्रेंड्स प्रोडक्शननी हा शो बनवला आहे. सो इट इज लाईक गोइंग टू बी अ व्हेरी फन कुकिंग शो ज्याच्यामध्ये खूप मजा मस्ती असणार आहे. जेवणाबरोबर आम्ही खूप मजा मस्ती करणार आहे. सो येस खूप एक्सायटेड आहे मी त्या शोला घेऊन, कारण की डान्स व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करतोय मी. मला असं वाटतं पहिल्यांदा टेलिव्हिजनवरती. आणि मे बी माझी एक काय म्हणतो आपण एक फनवाली जी बाजू आहे जी लोकांना असं वाटतं की मी खूप सिरियस आहे किंवा की आशिष खूप असं म्हणजे एकदम पॉइज इंट्रोवर्ट या, पण तर नाही ती बघायला मिळणार आहे मला असं वाटतं. सो या इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग. क्या बात आहे. म्हणजे तुझ्या जवळच्या लोकांनी तुला जसं अनुभवलंय तसे आता तुझे जे प्रेक्षक आहेत तेही तुला अनुभवणार आहेत. तुझ्या नवीन शो साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय तू आलायस आणि आपण आता छान गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या नॉनव्हेजचा आस्वाद लुटणार आहोत. तर मी खूप एक्सायटेड आहे. तू शुभारंभ करून टाक. येस. क्या बात आहे. द बिग फिश आणि बिग फिशची जी चव आहे तीही अशी आहे. वा. मला वाटतं शुभारंभ केलाय आपण. आता आपल्या गप्पांना आपण शुभारंभ करूया. येस तो असे प्रश्न विचार, मी असं त्याला डायजेस्टिव्ह उत्तर देतोय. चालेल, आवडेल. मग तुला पहिलाच प्रश्न जी की माझी क्युरिओसिटी आहे की मी असं ऐकलंय म्हणजे
की तू नवसाचा आहेस म्हणून, आणि हो, हो. कोणी केला हा नवस? सो माझ्या 2 मोठ्या बहिणी आहेत, विजय आणि आरती. आणि तिसरा ते असतं ना, तेव्हा असायचं की मुलगा व्हावा. हो, हो, हो. सो त्याच्यासाठी माझ्या आजीने नवस केला होता. आणि मी राहणारा कल्याणचा आहे मुळात. सो कल्याणच्या पुढे टिटवाळा म्हणून एक देवस्थान आहे महागणपतीचं. सो त्या गणपतीला नवस केला होता. आणि येस, मग मी जेवढ्या वजनाचं होतं त्या वजनाचं काहीतरी आजीनी तेव्हा दिलं होतं, तराजू काइंड ऑफ ते असं तेव्हा ते पूर्ण होतं. सो येस, आणि त्याच्यामुळे कदाचित बाप्पाचं आणि माझं खूप चांगलं वेगळं कनेक्शन आहे असं मला वाटतं. म्हणजे आज तुम्ही माझे कोणताही सोशल प्लॅटफॉर्म उघडाल तर माझी पहिली स्टोरी बाप्पाची असते. कारण मला वाटतं ती कुठल्याही कार्याची सुरुवात आहे, माझ्या दिवसाची सुरुवात आहे. आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारमध्ये बाप्पा माझ्या बरोबर नेहमी होता, मित्र म्हणून किंवा एक काय म्हणतो आपण, एक सोबती म्हणून नेहमी माझ्या बरोबर असतो आणि आहे अजून, मला असं वाटतं. सो येस, आय एम व्हेरी नियर अँड व्हेरी क्लोज टू दॅट पर्सन, आय से. यू आर ब्लेस्ड. येस येस येस, ॲब्सोल्युटली मला वाटतं. आणि खूप म्हणजे फार सकारात्मकता तुझ्यातही आहे हो हो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि ज्या ज्या लोकांमध्ये तू आवरतोस त्यांना ती तू स्प्रेड करतोस, त्यांना तू पास करतोस तुझी एनर्जी. त्यामुळे आता तू जी एनर्जी मला पास करतोस ती पण मी रिसीव्ह करते. येस येस, यू हॅव टू बी एनर्जेटिक. मला वाटतं की काय असतं ना, आयुष्य एकदाच आहे. आणि माझ्या आईने मला एकदा शिकवलं आहे की प्रेझेंट जगायला शिक. दिस इज द मोमेंट. कारण की आपण जर हा मोमेंट जगलो ना तर तुझा उत्तम पास्ट बनेल आणि उत्तम फ्युचर बनेल, जर तू प्रेझेंट जगलीस तर. सो मला वाटतं आत्ताचा हा मोमेंट आहे. सो तू पण टाइमपास न करू, काहीतरी ह्याच्यातून खा, नाहीतर मी ते सगळं संपवणार आहे. सो लेट्स हॅव इट टुगेदर. येस येस, मी चणक ट्राय करते. पण मला तुला विचारायचं आहे आशिष, की लावणी व्यतिरिक्त तू कोणते डान्स प्रकार शिकलायस का, किंवा कसं काही? सी ऑनेस्टली स्पीकिंग, म्हणजे मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की मी कुठल्याही प्रकारचं डान्सचं प्रशिक्षण घेतलं नाही आहे. कारण की बीइंग फ्रॉम अ पाटील फॅमिली, मला असं वाटतं की माझ्या वडिलांना किंवा माझ्या नातेवाईकांचं असं होतं की आपल्याकडे मुलगा क्लासिकल डान्स करतोय किंवा फोक डान्स करतोय किंवा लावणी करतोय, हा विषयच वेगळा होता. आणि मी ज्या ठिकाणी होतं कल्याण, म्हणजे इट इज व्हेरी, अजूनही थोडं आता डेव्हलप झालं आहे ऑफकोर्स, पण त्यावेळेस ते असं होतं की डान्स करणंच खूप मोठी गोष्ट होती. बरं, मी BSc कम्प्युटर सायन्स स्टुडंट आहे. सो आय हॅव डन माय BSc कम्प्युटर सायन्स आणि आय वॉज वर्किंग ऑल्सो. पण डान्स पॅशन असल्यामुळे ते सगळं मी, माझा पाथच खूप बदलला आहे. पण येस, मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण मी घेतलं नाही आहे. पण मी जर गुरु म्हणेल तर माझी आई ही माझा पहिलाच गुरु होती, जिने मला डान्स शिकवला किंवा जी मला सांगायची की डान्समध्ये काय केलं पाहिजे की तू एक्सप्रेसिव्ह दिसशील. आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स जसं जसं मी मोठा होत गेलो तसं टेलिव्हिजनवरती दूरदर्शन वाहिनी ही माझी गुरु होती. कारण की दर रविवारी चित्रहार नावाचा कार्यक्रम यायचा आणि त्याच्यामध्ये बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीचे वेगवेगळे परफॉर्मन्स दाखवले जायचे. सो त्याच्यात माधुरी दीक्षितजींचं, श्रीदेवीजींचं, जुही चावलाजींचं, ह्यांचे प्रत्येकाचे परफॉर्मन्स बघून बघून मला असं वाटायला लागलं की यार एकदा तरी आपल्याला ह्या स्क्रीनच्या आतमध्ये जायचं आहे. सो तेव्हापासून मला ते होतं की असं काहीतरी मी करणार. आणि या सी आय एम हिअर टुडे तुमच्या समोर. हे खूप मस्त आहे यार. हो, आणि हे पण हे फार टेस्टी आहे. चणक प्लीज सगळ्यांनी ट्राय करा. म्हणजे माझ्यातली अँकर मधनं बाहेर येऊन मी PR झाली आहे, बिग फिश PR झाली, बसली आहे तिकडे. दिस इज किंगफिश. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना, ही ऍक्च्युली ग्रेव्ही कमाल आहे. कमाल आहे. प्लीज तुम्ही बिग फिश मध्ये येऊन ही नक्कीच ट्राय करा. म्हणजे मला जाम आवडली. कमाल आहे. म्हणजे मी 1 तास आधी जेवलो पण आहे, पण तरी मी स्टिल अगेन बघ ना. मग आता लावणी हा नृत्य प्रकार, त्यामध्ये तू स्पेशली सगळं तुझं करिअर आहे आणि वगैरे. मग बॉली लावणी हा एक वेगळाच काहीतरी फ्युजन, आणि हे कुणीच ट्राय केलेलं नाहीये. पण तुझ्या मनात तो किडा आला आणि तू ते सुरू केलंस. आज बाप रे, बॉली लावणी इतक्या सुंदर पद्धतीने प्रेझेंट करतोस आणि त्याचे क्लासेस घेतोस, तू ते स्प्रेड करतोस तुझी कला. तर बॉली लावणी ही कॉन्सेप्ट तुला कशी? सी लावणीचा अभ्यास करत असताना मला एवढं जाणवलं की हिंदी रियालिटी शोजमध्ये, म्हणजे हिंदी डान्स रियालिटी शोज माझं करण्याचं कारण हेच होतं की तिथे जेव्हा मी पहिल्यांदा लावणी पाहिली किंवा मी ऐकली कोणाकडून की त्यांना लावणी कोरिओग्राफ करून हवी आहे माझ्याकडून, तेव्हा मला कळलं की त्यांच्यासाठी लावणी म्हणजे आयटम सॉन्ग आहे.
तेव्हा मला असं झालं की नो, लावणी आयटम सॉन्ग नाही आहे किंवा ते एखाद्या आयटम सॉन्ग सारखं ट्रीट करायचे परफॉर्म करताना. सो तेव्हा मला असं झालं की यार जेव्हा मी हिंदी रियालिटी करेल ॲज अ कंटेस्टंट किंवा ॲज अ कोरिओग्राफर, तेव्हा लावणीचा जो बेस घेऊन मी येणार आणि एखादं बॉलिवूड गाणं. सो फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण समजा चिकनी चमेली गाणं म्हटलं, त्याच्यावरती लावणीचे जे तोडे आहे किंवा ढोलकीचा जो थाप आहे किंवा घुंगरूंची जी मजा आहे त्याचं फ्युजन करून आम्ही ते प्रेझेंट केलं. आणि मग त्या रियालिटी शोमध्ये असं झालं की तेव्हा लोकांना कळायला लागलं की ओ अच्छा, लावणी इतकी सुंदर प्रेझेंट होऊ शकते, म्हणजे त्याच्यात इतकी ग्रेस आहे किंवा इतकं ते सुंदर दिसू शकतं एखाद्या क्लासिकल नृत्याप्रमाणे. कारण की जसं मी नेहमी म्हणतो की कथक ही लावणीची आई आहे. कारण की लावणीचा जितकाही पदन्यास तू बघशील किंवा हस्तक बघशील, हे सगळे कथकचे आहेत. कारण की जेव्हा लावणी कलाकारांना शिकवलं जायचं तेव्हा कथकचे मोठे गुरु त्यांना शिकवायला जायचे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नाहीतर कधी कधी मी जेव्हा लावणी करतो मला खूप म्हणतात की अरे तू सेम जरा कथक सारखं नाचतो, पण मुळातच आमची आई कथक आहे, तर थोडंफार तिचा अंश तर आपल्यात येणारच ना. हा माझा मुद्दा आहे. आणि मग ती बॉली लावणी तशी मी रियालिटी शोमध्ये आणायला लागलो. आणि आज आय एम व्हेरी प्राऊड की कुठल्याही हिंदी प्लॅटफॉर्मवरती असा कोणताच डान्स शो नाही आहे किंवा अवॉर्ड शो नाही जिथे बॉली लावणी हा प्रकार सादर केला जात नाही. अँड आय एम व्हेरी प्राऊड की मी त्याचा पायनर आहे की आय स्टार्टेड इट, की येस हे खूप सुंदर आहे आणि खूप लोकांपर्यंत पोचलं. आणि आज लावणी हा विषय म्हटला तर मराठीमध्ये तर ऑफकोर्स नावाने ओळखतातच, पण लावणी किंग हे नाव मला गीता कपूर यांनी दिलं होतं तेव्हा रियालिटी शोमध्ये, की लावणीचं हे तू फ्युजन करतोस, तेरा नामला लावणी किंग होना चाहिए. सो मग तेव्हापासून मी ते असं ते लावतो की लावणी किंग आशिष पाटील, असं ऐकायला पण बरं वाटतं की किंग म्हणजे लावणीचं किंग कसं होऊ शकतं. आपण नेहमी लावणीची क्वीन ऐकली आहे, लावणीची सम्राज्ञी, एक्झॅक्टली ना. सो ते माझ्यासाठी खूप असं मला खूप आवडलं ते नाव. आणि या दॅट्स हाव मला वाटतं बॉली लावणीचा जन्म झाला. आणि आज जसं तू म्हणाले की मी भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा लावणीचे वेगवेगळ्या कार्यशाळा घेतोय आणि भरभरून प्रतिसाद असा त्या कार्यशाळांना मिळतो मला. सो ते बघून मला खूप आनंद होतोय की कुठेतरी मला लोक म्हणाले होते की आशिष, लावणीनी तुझं पोट भरलं जाणार नाही किंवा लावणी ह्या कलेनी तुझं काहीच होणार नाही या फील्डमध्ये, तू सोडून घे, काहीतरी वेगळं कर, हिपहॉप कर, हे कर, ते कर. पण मी त्यांना तेच म्हटलं की बघा, तुम्ही कितीही बर्गर पिझ्झा खाल्ला तरी वडापाव तो वडापाव असतो. जसं बघ ना, तू कितीही काही खा पण मासे ते मासेच आहेत. मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट कुठल्या गोष्टीची रिप्लेस नाही करू शकत. मला असं वाटतं आणि जे भारतीय ते भारतीय आहे. सो मी जेव्हा हे वर्कशॉप्स करतो तेव्हा मी वर्कशॉपमध्ये नुसतं नृत्य शिकवत नाही, पण मी त्यांना हे सांगत असतो की ही कला अशी का आहे किंवा लावणी का आहे. किंवा अजून पण मी हे सांगत असतो की का ती नऊवार नेसली जाते, का सहावारमध्ये आपण परफॉर्म नाही करू शकत, का तो पदर घेतला जातो, त्याचं पण काहीतरी एक लॉजिक असेल ना. किंवा खूप लोकांना वाटायचे बैठकीची लावणी म्हणजे ना बसून केलेली लावणी. नाही, तुला पण तेच वाटतं? नाही. सो बैठकीची लावणी म्हणजे महाराजांच्या काळापासून ही लावणी सादर केली जायची. सो जी दरबाराची बैठक, ओके, दॅट इज द, म्हणजे लोक मला म्हणायचे की अरे बैठकीची लावणी असून उभं राहून कसं नाचू शकतात, ही चुकीची कोरिओग्राफी आहे. म्हटलं बैठक म्हणजे तुम्ही माझ्यासाठी आला आहात, ही बैठक आहे. त्या बैठकीत मी उभं राहून नाचू की बसून नाचू हा माझा मुद्दा आहे, कारण मी कलाकार आहे. जेव्हा रिदम येतो तेव्हा मला उभं राहणं साहजिकच आहे. सो मला वाटतं हे बैठकीचा जो हा एक गैरसमज हा, म्हणजे लोक बैठक म्हणजे बसून नाचायचं आहे असं. ठीक आहे, बसून ती लोक बसली आपल्यासाठी मला वाटतं. सो आय गेस हे अभ्यास करता करता मला वाटतं खूप वेगवेगळे पैलू मला कळले लावणीचे. या म्हणजे इट इज आणि खूप आहे शिकण्यासारखं. म्हणजे मला वाटतं विश्वास पाटलांकडून मी खूप अभ्यास केला, जे आपले पानिपत कादंबरीकार आहे किंवा ज्यांनी चंद्रमुखी ही कादंबरी लिहिली आहे. त्यांच्याकडे लावणीचं जे नॉलेज आहे, म्हणजे मी ढोलकीच्या तालावर हा रियालिटी शो करत होतो तेव्हा मी कोरिओग्राफर म्हणून करत होतो पहिला सीझन. आणि म्हणजे मला जे कन्फ्युजन होतं लावणींना घेऊन आणि ते मला बसवायचे, मी त्यांना विचारायचो. कारण की बघ, मला असं वाटतं जे आपल्याला येत नाही ते विचारावं, मला त्याच्यात लाज वाटत नाही. मी भले कोरिओग्राफर होतो पण मला आवडायचं की सर हे असं का आहे, ह्या लावणीला विरहाची लावणी का म्हटलं गेलं किंवा ती सिच्युएशन काय होती. तुला माहिती, त्या माणसांनी मला ना तेव्हा एकदा 2 ओळी सांगितल्या म्हणाल्या की आशिष, लावणी ना पुरुषांनी लिहिलेले आहेत, पुरुषांनी रचलेले आहेत, पुरुषांनी वाजवलेले आहेत, फक्त त्या स्त्रियांनी परफॉर्म केल्या आहेत. म्हणजे एक पुरुष त्या स्त्रीला किती सुंदर पद्धतीत बघू शकतो हे पुरुषालाच माहीत आहे. त्याच्यामुळे तू जरी लावणी करतोस किंवा तू जरी लावणी शिकवतोस तरी हे चुकीचं आहे असं नको समजू. कारण की मला असं वाटतं की जसं लावणीला ते म्हणतात ना,
चाळा म्हणजे चाळ किंवा नऊवार शिवाय गत्यंतर नाही, तसं लावणीला पाटलांशिवाय सुद्धा गत्यंतर नाही असं मला वाटतं. आणि ते मला खूप मजेशीर वाटलं की येस, लावणीला पाटलांशिवाय गत्यंतर नाहीये त्याच्यामुळे. पण मग आशिष, तू बघ ना, म्हणजे तू सिनेमांमध्ये लावणी कोरिओग्राफ केली आहेस, तू वेब सिरीज केली आहेस, तू रियालिटी शोज मध्ये कोरिओग्राफी केलेली आहेस, मग कधी कुठल्या नाटकात लावणी कोरिओग्राफ किंवा नाटकात एखादं नृत्य दिग्दर्शन करण्याची इच्छा किंवा संधी तुला नाही आली? मला नाटकात कधी नाही आली, पण थिएटर शोज मी खूप केले, जे डान्सिंग शोज असायचे पूर्वी, ते मी केले. नाटकात मला असं वाटत नाही कुठल्याही, मला वाटतं फक्त मी वस्त्रहरण जेव्हा पाहिलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा एक चंक आहे जो रेशमताई करतात, लावणीचा चंक आहे, पण तो त्या स्वतःच करतात, त्याच्यामुळे मला वाटतं असं काही कोरिओग्राफीसाठी तसं आलं नव्हतं. पण मला थिएटर हा प्रकार म्हणजे थिएटर खूप आवडतं, कारण की मी मुळात स्टेजवरचा माणूस आहे. बिकॉज ऑडियन्सशी संवाद साधणं नाचण्यातून हे मला खूप आवडतं, कारण मला असं वाटतं माझी खरी पावती तेव्हाच जेव्हा माझे डोळे त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्यांना कळतं की मला काय सादर करायचं आहे. अजून तरी अपॉर्च्युनिटी आली नाही, पण मे बी तुझ्या बोलण्यानी जर कोणी ऐकत असेल तर नाटकामध्ये मला लावणी कोरिओग्राफ करायला आवडेल. तर अजूनही हा म्हणजे आय वुड लव्ह टू, मला सगळं एक्सप्लोर करायला आवडतं, कारण डान्स इज डान्स. सो मला कुठेही बोलवा, म्हणजे आय डू लॉट ऑफ कॉर्पोरेट इव्हेंट सध्या, आय डू बर्थडे पार्टी, सगळंच करतोय मी, कारण की मला असं वाटतं की परफॉर्मिंग कॅन नेव्हर हॅव अ स्मॉल बॅरियर. मला वाटतं ते इतकं अफाट आहे ना, म्हणजे आपल्या फील्डमध्ये काय काय बघ करण्यासारखं. आज आपण दोघंच इथे बसलो, पण आपल्या मागे जवळपास 10 लोक तिथे आपल्या मागे आहेत. सो मला वाटतं एव्हरी डिपार्टमेंट इज डिफरंट अँड देर इज सो मच टू डू. सो मला वाटतं येस, आवडेल मला बरंच काही काही नवीन करायला. मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तू वेगवेगळे शोज केलेस, मग तू फिल्म केलीस, मग तू आता वेब सिरीज केलीस, तू हिंदीमध्ये काम केलंस, मग आता इतकं काम केल्यानंतर नाही मला हा शो मी नाही करणार किंवा अशा पद्धतीचे शो मी नाही करणार, असा कधी अप्रोच कामाच्या बाबतीत तुझा? नाही, माझा अप्रोच तसं कधीच होत. माझ्यासाठी काम हे काम आहे, म्हणजे छोटं असो मोठं असो, कारण की ते म्हणतात ना की काम असणं गरजेचं आहे. खरंय, कारण की आपल्या फिल्ममध्ये तुला माहिती आहे की ते म्हणतात ना ऊन सावलीचा खेळ चालू असतो, त्याच्यामुळे जर उन्हात जर मी तापलो नाही तोपर्यंत मला त्या सावलीचा आनंद घेता येणार नाही, आणि जर मी त्या सावलीत जाऊन विसावलो तर मला त्या परत उन्हाचा आनंद घेता. मला असं वाटतं की ते ऊन सावलीचा खेळ असला पाहिजे. सो आय नेव्हर से नो टू एनिथिंग, बट येस प्रायोरिटीज काही चेंजेस होतात, कारण की मला वाटतं तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीला वेगळ्या पद्धतीने बघायला लागतात ॲज यू स्टार्ट ग्रोईंग. सो कुठेतरी कधीतरी ऑफकोर्स कॉन्फ्लिक्ट्स होतात की मला हे नाही पटत आहे, मी हे नाही करू शकणार, असं होतं. पण माझ्या ती क्वालिटी आहे की मी प्रॉपर त्यांना कन्व्हिन्स करू शकतो की हे असं का केलं पाहिजे. सो मला असं वाटतं येस, सो क्लेवर. सो मला वाटतं की स्मार्ट वर्क असलं पाहिजे मोर दॅन द हार्ड वर्क थिंग. आय फील सध्याचं जे सिच्युएशन आहे आपण बघतोय सध्या मार्केटमध्ये, इट इज ऑल अबाउट स्मार्ट वर्क. सो हार्डवर्क सगळेच करतात, आणि ते म्हणतात ना की तुम्ही 99% हार्डवर्क करा, पण 1% नशीब हे महत्त्वाचं असतं. आज माझ्यापेक्षाही उत्तम कलाकार आहेच, उत्तम नाचतात, कोरिओग्राफ करतात, पण मे बी माझ्या नशिबात ते आहे कदाचित, म्हणून मी आज तुझ्याबरोबर इथे बसलो किंवा मी एवढं काम करतो आणि अजूनही करत राहील मला वाटतं. सो कुठेही मला ते असं वाटलं नाही की बस अभि हे हो गया, आता मला हे नाही, मला रोज करायचं आहे काम. म्हणजे मी दिवसभर नाचू शकतो, मी दिवसभर कोरिओग्राफ करू शकतो. तुला माहिती आहे, जेव्हा मी नाचत नाही ना तेव्हा मला असं वाटतं की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, कारण की आय फील व्हेरी हेल्पलेस. म्हणजे माझं अंग हलत नसतं किंवा मला असं खूप बेचैन होतं. मग तेव्हा मी डायरेक्ट मेडिटेशनमध्ये जातो, असं मी डोळे बंद करतो 10-15 मिनिटं आणि आय जस्ट एक समाधी लावतो, एक प्रॉपर नामस्मरण करत असतो. पण मला वाटतं की येस, ह्या गोष्टी मी कधी आड आणू दिल्या नाही की मला हे नाही करायचं, नाही, मला सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे कदाचित आता तुम्ही नवीन शो करतोय बघ ना, माझ्या इट इज खूप विपरीत आहे, पण मला असं होतं की काहीतरी वेगळं आहे. आशिष, लेट्स ट्राय, लेट्स गिव्ह अ चॅलेंज. आणि थोडंफार जेवण मला बनवता येतं आईमुळे. सो कदाचित मला वाटलं की येस, लेट्स डू दिस. आणि मेन म्हणजे मला ते ती मजा ऑनस्क्रीन मजा घ्यायची एकदा, जे आपण बघून घेतो ना इतर शोज मधून. सो मला पण असं वाटतं की यार ते थोडंसं कॉमिक टायमिंग माझ्यात आहे. लेट्स ट्राय दिस. पण मला म्हणजे त्या व्यक्तीचं कौतुक आहे ज्या व्यक्तीच्या मनात आलं की भाई आशिष पाटीलला विचारूया आपण. मला पण प्रोमो झालाय, मजा आली. म्हणजे मला पहिला फोन आला तर मला एक रियालिटी शो असेल, म्हटलं मला डेट सांगा आणि काय कॉन्सेप्ट म्हणजे डान्स, मला डान्सच लागणार, रियालिटी म्हणजे डान्स. आजपर्यंत मला तेच विचारलंय. कुकिंग माझं रिएक्शन होतं कुकिंग,
तुम्ही चुकीच्या आशीला फोन लावलाय का म्हणून म्हणलं, असं चुकीचा पाटीलच म्हणलं हा पाटील म्हणून की असं असं आहे, असं आपण एका कार्यक्रमातून आपण बघतोय, इट्स कॉमेडी आणि मजा मस्ती आहे. तर मी म्हणलं यस लेट्स डू इट आणि ह्या लेट्स गिव्ह इट ट्राय. आणि मग जेव्हा मीटिंग केली तेव्हा मला खूप मजा आली. मी नावं जेव्हा ऐकली सगळी वेगळे, विजय सर आहेत, विजय पाटकर आहे, प्रियदर्शन आहे, त्याच्यानंतर निकी आहे तांबोळी, माधुरी पवार आहे, माधुरी पवार आहे. सो या मजा आहे, म्हणजे सगळे वेगवेगळे धाटणीचे लोक आहेत आणि मजा असणार आहे. कारण मला असं वाटतं ह्या लोकांबरोबर मी बॅकस्टेज खूप कामं केली आहे. आता फोरफ्रंटला येऊन जरा बघूया काय मजा येते. माझा पोपट झाला यार मगाशी, म्हणजे तू म्हणालास की बैठकीतली लावणी आणि माझंही असं झालं की अरे मलाही बरं अजून एक प्रश्न विचारतो मी तुला. मला सांग, तो लावणीला जो सुरुवातीला असा पदर घेतात तो का घेतात? जशी तू आज साडी नेसलेली आहेस तर तो पदर आहे, तर तो पदर का घेतात? म्हणजे लोकांना असं वाटतं की लावणी म्हटलं की ते पदर घेऊन ना उलटे उभे राहायचं आणि पाय असा आडवा करायला टन 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 टन, असं नसतं. पण ते का असतं त्याचं काही लॉजिक आहे? लोक फक्त परंपरा म्हणून आपण की हा पारंपरिक आहे तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे नाही. सो लावणी जेव्हा दरबारातून, जसं मी म्हणालो की महाराजांच्या बैठकीतून जेव्हा ती गावोगावी आली, तेव्हा जसं आत्ताच्या काळात तुझ्याकडे सोशल प्लॅटफॉर्म हे सांगायला की आज माझा कार्यक्रम इथे आहे, तुम्ही उद्या तिथे या, तसं गावोगावी लावणी होते, कुठे होते हे कोणाला माहीत नसायचं. त्याच्यामुळे तुला माहिती आहे प्रत्येक लावणीच्या आधी एक तोडा वाजतो, ढोलकी वाजते. ती तेवढी शार्प का असते? कारण की ते अख्ख्या गावाला जमा करणारी असते की आता इथे लावणीचा परफॉर्मन्स सुरू होणार आहे, तर तुम्ही सगळे आपापल्या घरातून बाहेर या. आणि तेव्हा तोडा खूप मोठा असायचा. तोपर्यंत लावण्यवती चेहऱ्यावरती पदर घेऊन असायची, जोपर्यंत गाव जमा होत नाही. जसं गाव पूर्ण जमा व्हायचं आणि गावचा मेन प्रमुख पाटील तिथे यायचा किंवा जे कोणी प्रमुख तिथे आले, तर त्या नर्तकीला ती एक तिहाई जी असते ढोलकीची शेवटची, तक धान धान धिंता, तक धान धान धिंता, तक धान धान धा, आणि ती 10ला पदर काढायची. तर ती तिच्यासाठी क्यू असायचा ढोलकीवाल्याचा की बाई आता लोक आली आहे, तक धान धान धिंता, तक धान धान धिंता, तक धान धान धा, आणि मग ती पदर काढायची आणि आपला चेहरा कारण की कलाकारासाठी जर समोर प्रेक्षकच नाही तर मग मी कोणासाठी सादर करू, तोपर्यंत मी माझा चेहरा दाखवणार नाही, हा तिचा हट्ट असायचा. त्यासाठी तो पदर घेतला जायचा बस. म्हणजे आत्ता ती गरज नाही, कारण की आता आपल्याला माहिती आहे की हा परफॉर्मन्स होणार आहे. म्हणून कधी कधी जर मी कोणत्या परफॉर्मन्सला पदर घेत आणि मला कोणी विचारलं की अरे नाही लावणी करतोय पदर नाही घेतला, म्हटलं तो ती स्टोरी वेगळी पदराची. कळलं तुला? अजून 2-3 तास बसले ना तुला तर मी एक PhDचा लावणी विषय घेऊन तुला माहितीये माझ्याकडे जेवढे बॅकग्राऊंड डान्सर्स आहेत जे माझ्यावर शोज करतात त्यांची जवळपास PhD झाली लावणी. म्हणजे मुलींना कळलं की लावणी आज अशी सेट करण्यात त्या नी पॅड नी कॅप सगळं घालून येतात, कारण त्यांना माहिती आहे कधी फिरून खाली बसतो, हा कधी काही कोरिओग्राफ करू शकतो. कारण मला वाटतं की लावणीची तीच मजा आहे, ती एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ना गोड आणि तिखटपणा एकत्र आहे. जसा याची टेस्ट आहे कमिंग बॅक टू दिस थिंग, म्हणजे विच हॅज अ स्वीट अँड व्हेरी असं स्पायसी टेस्ट, तशी लावणी आहे मला वाटतं. क्या बात आहे. तर कलांगण नावाचा तुझा स्वतःचा डान्स स्टुडिओ, नृत्याशीष नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस, हे खूप मोठं आहे आशिष. म्हणजे जिथून तू सुरुवात केलीस टप्प्याटप्प्याने तू इथपर्यंत आलास आणि आज इथपर्यंत तू येऊन पोहोचलास. तर या प्रवासाबद्दल काय सांगशील? प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे तू पण मला पाहिल्यास पहिल्यापासून, सोपा नव्हताच. कारण की नक्की ह्या फील्डमध्ये कसं सर्वायवल होईल किंवा फायनान्शियल कसं होईल. कारण की शेवटी बीन ए कम्प्युटर सायन्स स्टुडंट माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं की मी एखादा जॉब करावा आणि लग्न करावं, संसार आणि संपलं. पण माझा नेहमी हट्ट होता की नाही, मला 10 लोकांमधून 5 लोकांनी नावाने ओळखलं पाहिजे आणि ते पण माझ्या कलेसाठी ओळखलं पाहिजे. सो मला वाटतं की तसा तो ॲज अ बॅक डान्सर प्रवास सुरू झाला. गोईंग इन टू मग लीड डान्सिंग, गोईंग इन टू असिस्टंट, गोईंग इन टू कंटेस्टंट, असिस्टंट कोरिओग्राफर, जज, आणि मग ते सुरूच राहिलं. तर तेव्हा कुठेतरी हे क्रिएट करत असताना तुला माहिती आहे नेहमी असं वाटायचं की यार आपली एक स्पेस असली पाहिजे जिथे क्रिएटिव्हिटीला मला जास्त स्कोप असेल, किंवा जिथे मी कधीही रात्री मला असं वाटलं अचानक कधी कधी मला होतं असतं. म्हणजे तू माझ्या घरी येशील तर माझ्या बेडरूममध्ये असा एक
8x10चा मिरर आहे पूर्ण माझ्या बेडरूममध्ये, अख्खा मिरर आहे, Wall, बाजूला वॉल, एक मिरर वॉल आहे. हां. कारण मला कधीही अचानक रात्री असताना मी गाणं ऐकताना मला असं फील होतं की मला काहीतरी सुचतं आणि मी ते कोरिओग्राफ करतो. सो ते क्रिएटिव्हिटी ना माझी बऱ्याचदा मी म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस खूप लोकांनी व्हिडिओज बघितले असेल, मी बेडरूममध्ये खूप व्हिडिओ शूट केले आपल्या घरातून बाहेर, बरोबर. तेव्हा लोकांना कळलं होतं माझ्या बेडरूममध्ये तो मिरर एवढा आहे. मोठा. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग स्टुडिओ असलो पाहिजे आपला स्वतःचा. सो मुळात सगळ्यांचा असा हट्ट असतो की मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. पण माझा स्वतःला हा चॅलेंज होतं की आशिष, घर घेण्याआधी आपण स्वतःचं एक प्लेस घेऊया जी तुझ्या रेग्युलर लाईफची प्लेस आहे, म्हणजे जिथे तू रोज दिवस रात्र त्या जागेवर असतो, म्हणजे स्टुडिओ. सो मी घर घेण्याच्या ऐवजी मला वाटतं मी स्टुडिओ घेतला आणि स्वतःच्या कमाईनी मी घेतला तो. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी जे काही लिस्टमध्ये लिहिलेलं होतं कॉलेजपासून की मला हे करायचं आहे, मी एक एक ते टेक करत चाललो आहे. म्हणजे ऑफकोर्स द लिस्ट इज व्हेरी बिग, ती संपणार नाही कधी, पण स्टुडिओ वॉज वन ऑफ दॅट थिंग. आणि मग ते म्हणतात ना, माझे वडील ते म्हणायचे की पहिले दुकान लो फिर मकान तो अपने आप होगा. सो कदाचित मला वाटतं मी ते केलं की आधी मी ते घेतलं आणि मग मला वाटतं आता घर होईल लवकरच. आणि हेच जसं प्रोडक्शन हाऊसचं म्हणशील तर ऑफकोर्स स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून प्रोडक्शन हाऊस मी ओपन केलं आहे. आणि नृत्य आशिष सारखं नाव म्हणजे माझ्या नावाला जोडून, कारण की नृत्याचा आशिष असलेला आशिष असं मला वाटतं. सो आणि कलांगणचं पण ती गंमत अशी आहे की कला आणि गणपती हा प्रत्येक कलेचं दैवत आहे. किंवा सुरुवात आपली करतो तर कलागण असं ते कलांगण म्हणून आहे. खूप लोक ते कलांगण म्हणतात, पण मी ते कलांगण म्हणतो असं. सो मला वाटतं की ह्या दोन गोष्टी घडल्यात. आणि ऑफकोर्स नृत्य आशिष प्रोडक्शनच्या नावाखाली मी सुंदरी अदाताल शृंगार हा एक शो पण आणला, जो नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आम्ही परफॉर्म केला. म्हणजे पहिल्यांदा लावणी नीता मुकेश कल्चरलमध्ये परफॉर्म झाली, त्यांनी ती बोलवली तिथे, कारण की मी त्यांच्याकडे प्रेझेंटेशन दिलं होतं की मला असा एक कार्यक्रम सादर करायचा आहे. आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि त्यांना आवर्जून ते खूप आवडलं का, कारण की एक पुरुष म्हणून मी लावणी सादर करणार होतो. सो त्याच्यामुळे त्यांना ते खूप चॅलेंजिंग वाटलं आणि खूप मजा आली. म्हणजे मला वाटतं की या प्रोडक्शनच्या नावाखाली मी अजून बरंच काय काय करणार आहे कमिंग इयर्समध्ये, तुम्हाला दिसेलच. आणि आय एम व्हेरी म्हणजे ॲट टाईम मी बसतो, स्वतःला विचार करतो की हे खरंच होतं आहे का. कारण की एक काळ असा होता की जेव्हा वाटायचं की काय होईल नाही होईल, बिकॉज खूप स्कॅरी आहे. कारण की कोणी सपोर्ट नाही आहे मला, म्हणजे 7 पिढ्यात आमचं कोणी या फील्डमध्ये नाही आहे, किंवा कोणी माझं ओळखीचं आहे, किंवा आजपर्यंत मी जे काय आहे ते मी चालतो आहे पायऱ्या, मला असं वाटतं. म्हणजे मी पायरी पडतो पण मी स्वतःच उठून परत चढतो आहे. म्हणजे दॅट इज आय फील की स्वतःलाच मी असं करतो की चल आशिष उठ, यू हॅव टू डू दिस. सो आय गेस म्हणून ते कधी थांबणार नाही. कारण की एव्हरी डे आय गेट अप अँड टेल माय सेल्फ की यू हॅव टू डू इट, नो बडी एल्स विल डू इट. मला ऐकूनच छान वाटतं. हो, म्हणजे मला ते वाटतं की, आणि स्पिरिच्युअली मी खूप जास्त अटॅच्ड आहे, त्याच्यामुळे कदाचित ती स्पिरिच्युअल पॉवर माझ्यात, म्हणजे मी खूप देवदेववाला माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही. पण म्हणजे ती एक गोष्ट अशी जी मला शांतता देते, जी माझं फ्रस्ट्रेशन कमी करते, जी माझा राग कमी करते. मला राग खूप कमी येतो तसा, कारण की एखाद्यावर रागवणं हे मला कधी जमू शकत नाही. कारण की कदाचित माझ्या लाईफमध्ये मी खूप एकटा राहिलेलो आहे खूप काळ, मला मित्र नव्हते, किंवा आय हॅव द फिलिंग ऑफ नॉट बीन लव्ड, बीन इग्नोर्ड, बीन अवॉइडेड. सो ती भावना मी कधी कोणाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याबरोबर जे कोणी असतात मी ट्राय करतो की त्यांना मला जेवढा आनंद देता येईल तेवढा मी देऊ. कारण की कदाचित आयुष्य थोडं छोटंसं आहे, 2 प्रेमाचे शब्द लोकांचं आयुष्य बदलू शकतात असं मला वाटतं. जे माझ्याबरोबर नाही झालं कदाचित मी ते कोणासाठी करू शकतो. सो आय फील दॅट वे. इतक्या सगळ्या अनुभवातून तू जशा पद्धतीने आज आहेस तेच खूप स्पेशल आहे, ते खूप सुंदर आहे. आणि तू तुझं सौंदर्य पसरवत असतोस सगळीकडे. मला तुला अजून विचारायला आवडेल की महाराष्ट्राची लोककला लावणी, जिचा इतिहास आहे, जिला एक मान आहे, आणि अशा पद्धतीत आपण बऱ्याचदा बघतो की लावणीच्या नावाखाली हल्ली भलताच प्रकार आपल्याला समाज माध्यमांवर दिसतो. आणि तो बघून ना, जे खरंच त्यासाठी काहीतरी करतात किंवा त्याबद्दल, त्या कला प्रकाराबद्दल ज्यांना ज्ञान आहे त्यांना फार त्रास होतो, जीव असा कासावीस होतो. तर तुला काय वाटतं ह्या गोष्टीवरती? लाईफमध्ये एक कलाकार म्हणून जसं जसं मी वाढत गेलो आहे तसं तसं मला एक कळत गेलं आहे की प्रत्येक कलाकाराची ना एक वेगळी रचना आहे.
त्यांना काय करायचं आहे लाईफमध्ये. सो जसं तू म्हणालीस की लावणीला घेऊन खूप काही विक्षिप्त होत आहे सध्या. म्हणजे मी पुरुष असून सुद्धा जर मी हे जपायचा प्रयत्न करतोय की पदर इथपर्यंत पिनअप केलाच पाहिजे किंवा साज शृंगार तसा असलाच पाहिजे, गजरा माळलाच पाहिजे, पण कधी कधी ते मिस आऊट होत आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची ती कला आहे, तो सादर करतो, पण कुठेतरी ना प्रेक्षक जबाबदार ह्या गोष्टींना ह्याला पुढाकार देण्यासाठी असं मला वाटतं आत्ताच्या जनरेशनमध्ये. कारण की बघ, त्याच कार्यक्रमात जर मी जाऊन गणेश वंदना सादर केली तर तेच प्रेक्षक माझ्यासाठी शिट्ट्या वाजवणार का? पण त्याच कार्यक्रमात जर सो अँड सो कोणी ते काही सादर केलं तर लोक अक्षरशः स्टेज म्हणजे पाडतील इतकी गर्दी करतात. सो माझं हे म्हणणं आहे की कलाकार हा वाईट नाही आहे कोणताच. कलाकार आपापल्या पद्धतीने आपली कला सादर करतोय, त्याला त्याचं पोट चालवायचं आहे, त्याला चिमटा आहे, त्याला माहिती आहे, आणि त्याला ज्या कलाकाराला ऑडियन्सची नस कळली त्याला माहिती आहे की कसं कॅश ऑन करायचं आहे. सो मला वाटतं की आय डोंट फील, या ऑफकोर्स यू फील बॅड की असं होतं आहे, पण मला वाटतं कुठेतरी प्रेक्षकांना पण हे सांगणं मला सांगायला आवडेल की हे आपणच जे ते तिथे कार्यक्रमाला आपण त्यांना बोलवतो. सो जर आपणच हे अवॉइड केलं, जसं आपल्याकडे किती उत्तम उत्तम फोक आर्ट फॉर्मचे कार्यक्रम आहेत, नंदेश उमप यांचा कार्यक्रम आहे, अशोक खंडेंचा कार्यक्रम आहे, मी मराठी नावाचा एक कार्यक्रम आहे, किंवा लावण्यांचे असे किती कार्यक्रम आहेत जे खरंच परंपरा सादर करतात. म्हणजे मी सुरेखाबाईंची लावणी जेव्हा पहिल्यांदा पाहिली होती तेव्हा मी हरवलं होतं. मी असं त्या डोळा मारायच्या, म्हणजे त्या अशा अल्लाद, पण ते इतकं मादक होतं. आणि तेच मी इतर कलाकारांना काही पाहिजे तर मला असं वाटतं काहीतरी डिफरन्स आहे. दॅट इज द टाइम वेन आय स्टार्टेड स्टडिंग अबाउट की ॲक्च्युअल लावणीचं काय म्हणणं आहे. म्हणजे गाणं तेच आहे, या रावजी बसा भाऊजी, पुणेकर पण ते सादर करतात, ते अजून इतर कलाकार पण ते सादर करतात, पण त्या इतक्या वेगळ्या का दिसतात, किंवा बायका पण त्यांना अप्रिशिएट का करतात आहे, काहीतरी आहे. सो ते मला वाटतं कुठेतरी दॅट इज द स्टडी. पण म्हणून मला असं वाटतं की कुठला कलाकार वाईट नाहीये, म्हणजे मला कलाकारांना एव्हरी वन हॅज देअर ओन. पण येस, थोडं दुःख होतं की यार आपली कला आपण जर अशी सादर केली तर मग आपण जनरेशनला काय सांगणार. एक्झॅक्टली, हाच प्रश्न उरतो ना शेवटी. म्हणून तर मी हे शिबिर का करतो, मला काय गरज आहे शिबिर करायची अजून पण. कारण मी शिबिरमध्ये त्यांना हेच सांगतो की मुलांनो, रिअल आणि रील हे दोन जग आहे. तुम्हाला रिअल जगमध्ये जर राहायचं असेल तर रील जग सोडावं लागेल थोड्या काळासाठी. आज म्हणजे माझ्या माझा भाचा जवळपास 8 वर्षाचा आहे, पण ते रील्स हो म्हणजे ते, मग मला ती चीड नाहीये, पण मला तेच म्हणणं आहे की मुलं सध्या रील जगमध्ये जगतात आहे, त्यांना रिअल वर्ल्ड हे काय माहीत नाहीये. म्हणजे माझा हा चॅलेंज आहे त्या लोकांना की जे 30 सेकंदाचे किंवा 1 मिनिटाचे डान्स व्हिडिओज म्हणून सांगतात की आम्ही खूप उत्तम डान्सर्स आहोत, मग ते वर्कशॉप्स घ्यायला लागतात, त्यांनी येऊन 3.5 मिनिटं किंवा 5 मिनिटं स्टेजवर नाचून दाखवावं. हे आम्ही बघितलं आहे. सो मला वाटतं दॅट इज म्हणून त्याच्यामुळे कम्पॅरिझन तर ऑफकोर्स सोशल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून पब्लिसिटी होते सध्या. पण येस, ॲज अ कलाकार म्हणून मला कुठेतरी वाटतं की माझ्यापेक्षाही उत्तम सिनियर कलाकार आहेत ज्यांनी इतकी वर्ष कलेला दिली आहेत. असे बरेच फोक, म्हणजे इंदुमती लेले ज्या फोकच्या म्हणजे बाप आहेत. बाप म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला घाबरायचो. म्हणजे एखाद्या मुलींनी जर आम्ही ट्रायबल फोक सादर करतो आणि जर आम्ही अंबाडा घातलाय पण त्याच्यावर पिन लावली, मार्क्स कट. कारण की ते लोक नाही लावत पिना, तुम्ही अंबाडा असं लावून दाखवा जसं ते लोक. दॅट वॉज द डिटेलिंग शी यूज टू सी. तो मला वाटतं ती कुठेतरी ते कमी होत चाललं. त्याच्यामुळे कदाचित ते फ्युजनचा प्रकार आम्ही आता आणायला लागलो, कारण की मुलांना थोडं रस असावा अजून पण. म्हणून कदाचित बॉली लावणी पण मी तो आणला, कारण की लावणी सुटली नाही पाहिजे, बट ॲट द सेम टाइम त्या मुलांना ती आवडली. कारण आताची जनरेशन खूप इम्पेशंट आहे, त्यांना ना ते अभ्यासक्रम नाही जमत डान्सचा. मला सांग ना, कथ्थक क्लासेसमध्ये किती कमी झाले आहेत मुलांच्या ॲडमिशन्स, मुलींचे कमी झालेत. म्हणजे सगळ्यांना पाश्चात्य करायचं, विच इज अग्रीड, एव्हरीवन लव्स टू डू एव्हरीथिंग. पण एक कलाकार म्हणून जर आपण, तुम्हाला अजूनही माहिती आहे की तुम्ही म्हणजे जेव्हा लग्न होतं मुलीचं तेव्हा ती नऊवार नेसतेच ना, आणि ती नऊवारच नेसते ना, ती नेसतेच ना. तर माझं म्हणणं आहे परंपरा हे पण कधी सोडू शकतो का? सो कुठेतरी ते आणि आता मला अजून एक वेगळं पण दिसतं जनरेशनमध्ये की नवीन जनरेशन जुन्या गाण्यांना घेऊन नाचायला लागली. आता ते मला आवडायला लागले. काही काही आहे अशी कलाकार, पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, ते मला बघून पण खूप बरं वाटतं. आणि मी त्यांना जाऊन कमेंट पण करतो की खूप छान आहे, प्लीज हे चालू ठेवा, कारण की तुम्हीच हे पुढे घेऊन जाऊ शकतात. आम्ही तर करतोच आहे, अजून द न्यू जनरेशन इज गोइंग टू डू दिस. तर लावणी हा नृत्याविष्कार पुरुष सादर करताना फार कमी दिसतात, आणि तू आता एक एक्झाम्पल सेट केलंस, आदर्श आहेस तू आता बऱ्याच पुरुष कलाकारांचा. पण त्यांना तू काय सांगशील, या प्रवासामध्ये त्यांनी कसा तग धरून ठेवायचा?
ते म्हणतात ना की अजून पण मला असं वाटतं की आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतो, जिथे आपला समाज शिकलेला आहे पण अजूनही त्यांना जेव्हा कला ही गोष्ट येते तेव्हा तिथे स्त्री आणि पुरुष यांना डिफरन्शिएट करायला खूप इझी पडतं. आणि जर तू इतर कोणतेही प्रोफेशन बघ तिथेही स्त्री आणि पुरुष आहेत पण तिथे ते जाऊन म्हणणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, म्हणजे बिफोर कमिंग ऑन द लावणी टॉपिक फॉर दॅट पुरुषांच्या, की आज आपण बिग फिश या इथे आहोत. मला सांग किचनमध्ये आपण जेव्हा गेलो तेव्हा आपण हे जेवण ज्यांनी बनवलं ते कोण होते मला सांग? मेल शेफ्स होते. ओके, आता तू जो मेकअप करते आपण किंवा मेकअप इंडस्ट्रीमध्ये बघतो 99% ऑफ द मेकअप आर्टिस्ट कोण आहेत? मेल शेफ, मेल मेकअप आर्टिस्ट आहे. होतं, तिला भूक लागलेली आहे. होऊ शकतं असं. मेल मेकअप आर्टिस्ट आहेत. सो मला हे म्हणायचं की जेव्हा लोक असं चाटून पुसून खातात तेव्हा ते किचनमध्ये जाऊन ते बोलतात का की काय बायकांसारखं जेवण बनवतोय. पण हे जेव्हा डान्सचं येतं आणि मी जर एखादी लावणी सादर करतोय किंवा मी एखादं क्लासिकल परफॉर्मन्स सादर करतोय, मला हे का बोललं जातं की काय बायकांसारखा नाचतोयस? तुला कळतं डिफरन्स? म्हणजे आपण काय समाजात राहतोय बघ, हेच आहे की जिथे आपल्यालाच माहीत नाही की कोणाला कसं अप्रिशिएट करायचं आहे किंवा कोणाला किती चांगलं बोलायचं, चांगलं नाही बोलायचं आहे. सो माझं जे कोणी लावणी सादर करतं किंवा जे कोणी पुरुष कलाकार आहे जे फेमिनाईन डान्स फॉर्म सादर करतं, मला त्यांना हेच सांगायचं आहे की जी एक खूप मोठी गाण्याची ओळ आहे, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. हे लोक आपले EMI भरत नाही, हे लोक तुमचं बिल भरत नाही, ते लोक तुमचं घर चालवत नाही, हे मला कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे आणि ती जी 4 लोक आहेत ना, जे आपले आईवडील म्हणतात की जे 4 लोक काय म्हणतील, ते 2 कोण असतात ही 4 लोक? म्हणजे कोण असतात ही लोक? कारण मला असं वाटतं ही तीच लोक आहेत जेव्हा तुम्ही काही नसतात ना तेव्हा तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा तुम्ही काहीतरी होतात तेव्हा हीच लोक तुम्हाला त्यांच्या कार्यक्रमांसाठी पण बोलवतात, जे माझ्यासाठी सध्या घडतं आहे खूप लाईफमध्ये. सो मला हेच सांगायचं सगळ्या कलाकारांना, जे कोणी पुरुष कलाकार आहेत ज्यांनी लावणी प्रामुख्याने घेतली आहे किंवा जे सेमी क्लासिकल पण करतात, की खचून जाऊ नका. प्रवास खरंच खडतर आहे, कारण की कुठेतरी तुम्हाला स्वतःसाठी उठायचं आहे, स्वतःसाठी परफॉर्म करायचं आहे आणि जर ती गोष्ट तुम्हाला आनंद देते तर ती तुम्ही नक्की करा. बाकी कोणाचा विचार करू नका, कारण की मला असं वाटतं ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जर खुश आहात, तुम्ही जर त्याच्यातून पैसे कमवत आहात, तुम्ही जर त्याच्यातून आपल्या घराचं पोट भरत आहात, तुमच्या घरच्यांना त्याच्यामुळे काही त्रास नाही आहे तर तुम्ही ते करा. आणि ऑफकोर्स मला माहिती आहे काही मुलांच्या घरी अजून ते अपोजिशन आहे, पण ते तुमच्या हातातच आहे की तुम्हाला ते कसं सांभाळायचं. जसं मीही एक काळ माझा पण होता जेव्हा मी सांभाळलं ते, आणि आता म्हणजे माझ्या वडिलांना नाही आवडायचं, पण नाव माझे वडील आता माझा मुका घेतल्याशिवाय सोडत नाही घरातून बाहेर. यु नो, तसं आमचं रिलेशन झालं आता. कारण मला असं वाटतं कुठेतरी मी स्वतःवरती विश्वास ठेवला, मी थोडा पेशन्स ठेवला आणि अजूनही स्ट्रगल कायम आहे, तो संपणार नाही आहे. माझा पण नाही संपणार, तुमचा पण नाही संपणार. आणि हा न संपणारा स्ट्रगल आहे आपल्यासाठी, पुरुषांसाठी बेसिकली. कारण की जिथे आपलं नृत्याचं दैवत नटराज, जे अर्धनारी नटेश्वर आहे, हे लोकांना माहीत असून सुद्धा लोक जर तुम्हाला हे टॉन्टिंग करत असतील तर मग देन इट इज युजलेस टू टॉक ऑल्सो. त्याच्यामुळे मी कॉन्सन्ट्रेट करतो त्या 10 लोकांवरती जे माझ्यावर खूप प्रेम करतात, जे मला खूप भरभरून बोलतात, जे माझ्या चुका पण सांगतात, त्या लोकांवर मी जास्त कॉन्सन्ट्रेट करेल. तुम्ही पण तेच करा, तुम्ही त्या लोकांवर कॉन्सन्ट्रेट करा जे तुम्हाला आयुष्यात मोठं बघू इच्छिता, ना की तुम्हाला घालून पाडून बोलणं, नाच्या बोलणं, बायल्या बोलणं, 2 in 1 बोलणं. हे तर मी खूप ऐकलं आहे, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी रस्त्यातून ऐकलं हे. सो अजून पण ते आपण ऐकतो, मी अजूनही ऐकतोय ते, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरती अजूनही लोक कॉमेंट्स करतात. पण डू आय रिअली केअर? त्याच्यासाठी खास मी लोक ठेवली कमेंट डिलीट करण्यासाठी, तर थँक्यू. दॅट वॉज लेजेंड. म्हणजे मी खास लोक ठेवली त्यासाठी. सो मला नेगेटिव्ह कमेंट्स मी कधी वाचत नाही, कारण की डायरेक्ट डिलीट होतात. हा, म्हणजे मला वाटतं की ती घाण का ठेवावी आपण? हो, कशाला पाहिजे? मी कॉन्सन्ट्रेट केलं की 100 लोक, अच्छा, म्हणजे मला ते कळतं की माझ्या ऑडियन्सला काय आवडतंय तेच करणार ना. आणि मग ते कराय ना की आपण सगळ्यांना एकाच वेळी आनंदी नाही ठेवू शकत, खरं नाही ठेवू शकत. कोण ना कोणतरी दुखावणार, तर ठीक आहे बाबा, सॉरी, आता ह्याच्या पुढे पेक्षा आपण काय करू शकत नाही. पण तुम्ही तुमची कला थांबवायची नाही. तुम्ही जर उत्तम लावणी करतात, उत्तम फोक करतात, क्लासिकल करतात, माझी ही मनापासून इच्छा आहे की हे करत राहा, कारण की तुम्हीच ही जनरेशन आहे जी हे पुढेपर्यंत घेऊन जाणार, तुमच्या पुढच्या जनरेशनला नेणार. आणि म्हणजे माझा तरी हा हट्ट आहे की मरेपर्यंत मी
कलेचा सेवकच राहणार आणि माझं मरण पण एका ते म्हणतात ना की इट इज माय मॅनिफेस्टेशन की मी एक कलाकार म्हणूनच आय विल फील दॅट. पण तुझे आता उत्तर दिलंस ना ते फक्त पुरुष जे लावणी कलाकार करतात त्यांच्यासाठीच नाहीये, हे प्रत्येकासाठी हो. आहे जे त्यांची कला जोपासण्यासाठी आता प्रयत्न करतायत, करतायत, स्वप्न पाहतायत. पाहतायत. खरंय. आणि मला वाटतं की स्वप्न पाहणं हे काही चूक नाही आहे, कारण की आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की तुला काय व्हायचं आहे हे तू ठरव. पण कुठेतरी तेव्हा हे जर सांगितलं गेलं ना मुलांना की तुला जे आवडतंय ते तू कर किंवा तुला जे आनंद देईल तू कर. ऑफकोर्स फायनान्शियल गोष्टी पण येतात, बिकॉज लोग पूछेंगे कैसे है जब आपके पास पैसे है, वो सच है, हे खरं आहे, दिस इज द ट्रूथ ऑफ लाईफ. पण मला वाटतं ते तुम्हाला बदलायचं आहे. म्हणजे मीही त्या ठिकाणी होतो जिथे म्हणजे आम्ही तिघं भावंड आणि माझे आईबाबा आम्ही चाळीतच राहणार, मी पण चाळीत राहणार, एक प्रॉपर छोटीशी चाळ जिथे आम्ही राहत होतो. पण आज आम्ही माझ्या वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीतून, मी माझ्या कारकिर्दीतून जे काय केलं ते केलं आहे. पण तेच आहे की वी बिलीव्ड इन आवर सेल्फ. सो मला वाटतं की विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर मला वाटतं जग जिंकता येतं. खरं आहे. जग जिंकता येतं ह्या वाक्यावरती मला आता लक्षात आलं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तू जगभरात आता तुझे वर्कशॉप्स घेतोयस. म्हणजे युरोप, चायना, कितीतरी अशी नावं घेता येतील. मग तिथला अनुभव काय, तिथल्या स्टुडंट्स बरोबरचा तुझा अनुभव काय? तुला सांगू, माझे हे अब्रॉडचे वर्कशॉप्स ना कसे सुरू झाले, यूट्यूबला मी रॅन्डम व्हिडिओज टाकायचो इकडच्या वर्कशॉपचे. मला असंच कुठेतरी मेसेज केला की आम्हाला आवडेल तुमचं वर्कशॉप इथे करायला. आता अब्रॉडला पहिल्यांदा जाताना मला असं वाटेल की कसं असतं ना हे सगळं, एकतर व्हिजा, पासपोर्ट आपला होता. पण मग जेव्हा मी पहिल्यांदा माझं फर्स्ट अब्रॉड वर्कशॉप होतं युरोप, लाईक स्पेन, बार्सिलोना, मॅड्रिड या सगळ्या इथे सिटीजमध्ये होतं. आणि तिथे तिकडचे स्पॅनिश लोक माझ्याकडे लावणी शिकायला आलेले. आणि त्याचा व्हिडिओ हा यूट्यूबवरती यू कॅन सर्च, माझ्या आशिष पाटील स्पेन वर्कशॉप असं काहीतरी. सो मला खरंच क्रेझी एवढं होतं की त्यांना ती स्टाईल इतकी आवडली की ऑफकोर्स थोडं माझ्यासाठी ते कठीण होतं, कारण की मला लावणी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करायला लागायची. यु नो, जसं या रावजी मला एक्सप्लेन केलं की ओ येस डियर, कम नियर असं वगैरे. येस, आय डिड दॅट, लेजिट आय डिड दॅट. कारण की तू त्यांना काय या रावजी बसा भाऊजी काय सांगणार आहे तू त्यांना, म्हणजे ओ डियर, यु नो डियर असं वगैरे त्यांना. मग त्यांना ना जेव्हा ते कळायला लागलं की ओ द वर्ड्स आर सो फनी, सो त्यांना त्याचा आनंद मिळायला लागला. आणि ते माझ्यासाठी खूप कौतुकास्पद होतं की यार ते किती पटकन ग्रास करतात यार. कारण की तिथे मी एक बघितलं, म्हणजे नॉट ओन्ली युरोप, मग मी चायना वर्कशॉप केलं. चायना तर मी 3 वेळा गेलो होतो वेगवेगळ्या सिटीजमध्ये चायनाला. तिथे पण चायनीज ज्या फिमेल्स आहेत त्या लावणी शिकायला येत होत्या माझ्याकडे. सो आणि मी इथून एक अख्खी त्यांची रिक्वायरमेंट होती की मी एक बॅग भरून नऊवार घेऊन गेलो होतो, नथ, आपली ठुशी आणि घुंगरू त्यांना हवे होते ते मी घेऊन गेलो होतो. सो ते जेव्हा ते नेसल्या तेव्हा इतक्या सुंदर दिसत होत्या. एक तर त्या गोऱ्या पिंक कलर, डाळिंबी कलरची साडी, कोणा माय गॉड. पण मला वाटतं की त्यांना जेव्हा मी ते शिकवत होतो तेव्हा मला हे कळलं बाहेर शिकवताना की त्यांचं जे फोकस आहे ना इतकं स्ट्रॉंग आहे ना. जेव्हा ते एका ठिकाणी असतात ना तेव्हा ते फोकस्ड असतात. म्हणजे जसं आपण आता हे संभाषण साधतो तर आपला फोकस इथेच असला पाहिजे, तसं त्यांचं ना त्यांची मला वाटतं रचना तशी लहानपणापासून की वेन यू डुईंग वन जॉब तुम्हाला तेच करायचं आहे. सो जेव्हा ते क्लासमध्ये यायचे ना तेव्हा ते इतके एनरोल्ड असायचे की मला वाटायचं की खूप वेळ लागेल शिकवायला, पण 1 तासात व्हायचं ग ते. आणि मला ते शॉकिंग होतं. मग युरोप, चायना, UK, ऑस्ट्रेलिया, आता लवकरच मी US ला जाईन जुलैमध्ये. येस. सो मला वाटतं की हे मला आनंद आहे की माझी जी स्टाईल आहे ती शिकण्यासाठी लोक येतात आहे. आणि आय टेल यू ऑनेस्टली, मिनिमम आमच्याकडे 50चा आकडा असतोच. 50चा आकडा आहेच आमच्याकडे. त्याच्यामुळे द ऑर्गनायझर्स आर व्हेरी हॅपी, कारण की त्यांच्यासाठी पण ते फुलफिल होतात अँड दे आर गेटिंग इट गुड वे. सो मला वाटतं की अब्रॉड वर्कशॉपकडून मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो की जे तुम्ही करता त्याच्यामध्ये फोकस कसं राहायचं, ती एक गोष्ट मी शिकलो. म्हणजे ती मी गोष्ट इथे पण असताना जेव्हा मी नोरा फतेला शिकवत होतो. नोरा फतेहीचं पहिलं इंडियन गाणं छोड देंगे म्हणून गाणं होतं. सो रियालिटी शोमध्ये ती मला पाहिलं होतं आणि तिच्या मॅनेजरचं मला फोन आला की नोरा वॉन्ट्स टू लर्न एक्सप्रेशन्स फ्रॉम यू. सो तेव्हा मी जेव्हा तिला शिकवत होतो ना तेव्हा मी बघितलं की ती बाई ना मला नाचवत होती 2-3 वेळा आणि ती मला प्रत्येक बाजूने येऊन बघायची की मी कसा बसतो, कसा उठतो किंवा माझा स्टॅन्स कसा आहे. आणि ती झेरॉक्स तसं घ्यायची ग.
झेरॉक्स म्हणजे तिने मला झेरॉक्स म्हणजे त्या गाण्याचे स्टार्ट बघतो त्याच्यात तुला कळेल की माझी झलक खूप दिसते तिच्यामध्ये कारण झेरॉक्स पकडलं मला. सो मला असं वाटतं की त्यांच्याकडून मला हे कळालं की जे अब्रॉडचे ही लोक आहेत की त्याला फोकस खूप आहेत एका विशिष्ट पद्धत जेव्हा ते कार्य करतात ना तेव्हा ते त्याच्यातच फोकस्ड आहे. अँड दॅट इज व्हॉट इज नीडेड राईट नाव की फोकस असणं खूप गरजेचं आहे जे आता मिस होत चाललंय थोडं तिकडे तिकडे. आपण डिवायडेड असतो. हा म्हणजे लेन्स बदलत चालल्यात आपल्या अशा लेन्स इकडे तिकडे अशा अशा यु नो म्हणजे बघायचं असतं माटुंगा पण पोचतात CST ला ते